नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता कधी येणार आहे याविषयीची माहिती पाहणार आहोत. तर बघा, या तारखेला जमा होणार पीएम किसान योजनेचा हप्ता. तारीख आणि वेळ जाहीर करण्यात आलेली आहे. कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी जाहीर करण्यात आलेली आहे. तर काय आहे ही संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तर बघा, भारतीय शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा जो पीएम किसान 19वा हप्ता आहे तो लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी नुकतीच याबाबत महत्त्वाची अशी घोषणा केलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण योजनेबद्दल सविस्तर अशी माहिती जाणून घेऊयात. 19व्या हप्त्याची तारीख ही वेळ कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी पटना येथील एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेली आहे. पंतप्रधान मोदी 24 फेब्रुवारी 2025 रोजी बिहारमधून 19वा हप्ता या शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करतील. या घोषणेमुळे देशभरातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. योजनेची प्रगती आणि यशस्वी अंमलबजावणी. पीएम किसान योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. तर आतापर्यंत या योजनेअंतर्गत 18व्या हप्त्याचे वितरण हे यशस्वीपणे पूर्ण करण्यात आलेले आहे आणि मागील जे 18वा आणि 18वा हप्ता 5 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. प्रत्येक शेतकऱ्यांना 2,000 रुपये मिळतात आणि वर्षभरात एकूण 6,000 रुपये दिले जातात. डिजिटल पेमेंट सिस्टीम आणि पारदर्शकता. या योजनेमध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे जे डीबीटी पद्धतीचा वापर याच्यामध्ये केला जातो. त्यामुळे मध्यस्थांची गरज पडत नाही आणि पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात. या पद्धतीमुळे भ्रष्टाचार रोखला जातो आणि योजनेची अंमलबजावणी अधिक पारदर्शक होते. आता पोर्टल अपडेट आणि ऑनलाईन व्यवस्था. सध्या pm.kisan.gov.in या अधिकृत पोर्टलवरती 19व्या हप्त्याची तारीख ही प्रदर्शित करण्यात आलेली आहे. प्रदर्शित झालेली नाही आहे. तथापि कृषी मंत्र्याच्या घोषणेनंतर लवकरच ही माहिती पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे अशी अपेक्षा आहे. हे शेतकरी या तपासू शकणार आहेत. तर आता याच्यामध्ये बघा, लाभार्थ्यांसाठी पात्रता आणि निकष. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाचे असे निकष आहेत. तर पहिला निकष म्हणजे लाभार्थी हा शेतकरी असणे आवश्यक आहे. 2 नंबरचं म्हणजे त्यांच्या नावावरती शेतजमीन असली पाहिजे. आधार कार्ड आणि बँक खाते असणे अनिवार्य आहे. तर या योजनेसाठी पात्र नाहीत. तर बघा, सरकारी कर्मचारी, निवृत्ती वेतनधारक आणि जे उच्च आर्थिक स्थितीतील व्यक्ती आहेत ते अपात्र आहेत. आणि म्हणजेच जे सरकारी कर्मचारी आहेत किंवा जे निवृत्ती वेतनधारक आहेत, जे रिटायरमेंट आहेत, ते या लाभार्थी याच्यामध्ये बसू शकणार नाहीयेत, म्हणजे ते अपात्र असणार आहेत. आता योजनेचे जे सामाजिक आर्थिक महत्त्व. पीएम किसान योजना ही केवळ आर्थिक मदत नाही, तर ती शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी एक महत्त्वाची भूमिका बजावत आहे. तर या योजनेमुळेच आता शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि कीटकनाशके खरेदी करण्यासाठी जी मदत होणार आहे. छोट्या शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळणार आहे. शेती क्षेत्रात गुंतवणूक वाढणार आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होणार आहे. आता या योजनेची यशस्वी अंमलबजावणी होत असली तर ही काही आव्हाने आहेत. आता आव्हाने म्हणजे कुठली असणार आहे, तर बघा, सर्व पात्र शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहोचणे गरजेचं आहे. डिजिटल साक्षरता वाढवणे हे पण गरजेचं आहे. बँकिंग व्यवस्थेचे जाळे विस्तारणे, नंतर डेटा अपडेशन आणि व्यवस्थापन. नंतर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही भारतीय शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेली आहे. 19व्या हप्त्या घोषणेमुळे शेतकऱ्यांमध्ये जे आनंदाचे वातावरण आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान आता सुधारण्यास मदत होणार आहे आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होणार आहे. डिजिटल पेमेंट सिस्टमच्या योजना अधिक प्रभावी ठरत आहे. या योजनेचा विस्तार होईल आणि अधिकाधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेतील अशी अपेक्षा आहे आणि शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत आणि पोर्टलवर नियमित तपासणी करावी लागणार आहे. म्हणजे आता 24 फेब्रुवारी मध्ये तुम्हाला या हप्त्याचे वितरण होणार आहे. त्या अगोदर सर्व तुमची डिटेल, सर्व डॉक्युमेंट हे व्यवस्थित अपडेट झालेले असणे गरजेचं आहे. तर अशा प्रकारे जे पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना आता लवकरात लवकर अशी ही खुशखबरी मिळणार आहे. लवकर त्याच्या अकाउंटमध्ये हे पैसे ट्रान्सफर करण्यात येणार आहेत अशी माहिती ही आपले केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे. तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये.